जिंतूरमध्ये अल हुदा फाउंडेशनतर्फे नेत्र वैद्यकीय तपासणी शिबिर यशस्वी। इदारा ए इस्लामी मदरशात आयोजित शिबिरात 100हून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी। जिंतूर शहरातील गुलशन कॉलनी ईदगाह येथील इदारा ए इस्लामी मदरसा इह्या उल उलूम मोहम्मदिया येथे रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी अल हुदा फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीनं नेत्र वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचे उद्घाटन शहरातील प्रसिद्ध डॉक्टर वाघमारे, डॉक्टर जुनेद खान आणि डॉक्टर इरफान खान आघाई यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शहरातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मोईज खान, रेसर खान तसेच इबाद शहा यांनी रुग्णांना आपली मोफत वैद्यकीय सेवा दिली। सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत हे शिबिर अखंडपणे सुरू होतं। या कालावधीत गरजेनुसार सुमारे 100 रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आलं। वेळेअभावी काही रुग्ण तपासणीपासून वंचित राहिले असून इन्शा अल्लाह भविष्यात अशा प्रकारची आणखी शिबिरे आयोजित केली जातील असे आयोजकांनी सांगितलं। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अल हुदा फाउंडेशन महाराष्ट्राचे पदाधिकारी व सदस्य काझी वसीफुद्दीन सिद्दकी, शेख शकील बबलू, पत्रकार सय्यद इस्माईल हाशमी, शेख अनवर लाला आदींनी विशेष परिश्रम घेतला। तसेच गुलशन कॉलनीतील तरुणांनीही शिस्तबद्ध नियोजन व सेवाभावाने सहकार्य करून शिबिर यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला। सलमान आसिम सय्यद, साजिद कादरी मोहिउद्दीन, हाफिज नजीर, ताहा तबिश, हाफिज मोआज व इतर तरुणांनी विशेष मेहनत घेतली। शिबिराच्या शेवटी अल हुदा फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीनं शिबिरात सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, तरुण वर्ग तसेच उपस्थित नागरिकांचे मौलाना जकरिया ताबिश मिल्ली यांनी मनापासून आभार व्यक्त केले।